नमस्कार मैत्रिणींनो, तर ही आहे प्लाझो पॅन्ट। तर ही प्लाझो पॅन्ट तुम्ही कुर्ती, टॉप, ब्लाउज कशावरती पण वापरू शकता। खूप सुंदर आणि खूप ट्रेंडमध्ये चालू आहे। तर ही पॅन्ट मी कस्टमरसाठी शिवली होती। तर म्हटलं याचा पण आपण एक व्हिडिओ बनवूयात, म्हणजेच आपल्या सबस्क्रायबरला सुद्धा अशा पद्धतीची पॅन्ट जी आहे तर ती शिवता येईल। तर डिटेलमध्ये मी पॅन्ट कशी शिवायची, कट कशी करायची हे सगळं सांगितलेलं आहे। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तर या पॅन्टसाठी लागणारं मेजरमेंट अंगावरून कसं घ्यायचं तर ते बघूयात आपण। तर ह्या पॅन्टसाठी बघा, सगळ्यात आधी आपल्याला कंबर घेर लागतो। तर कंबर घेर तुम्हाला अशा पद्धतीने चेक करायचा आहे। एकदम लूज पण नाही आणि एकदम टाईट पण नाही पकडायचंय। रेग्युलर तुम्हाला टेप धरायचा आहे आणि तुम्हाला तिथं कमरेचं माप घ्यायचंय। त्याच्यानंतर तुम्हाला हिप राऊंड पण लागणार आहे। तर हिप राऊंड तुम्हाला अशा पद्धतीने चेक करायचा आहे। हिप राऊंड घेतल्याने काय होईल, तुम्हाला पॅन्टचा जो बेल्ट आहे, क्रॉच पॉइंट आहे, तर ते काढण्यासाठी आपल्याला हिपचं मेजरमेंट पाहिजे असतं। तर अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित सगळ्या बाजूनी टेप पकडून हिपचं मेजरमेंट घ्यायचंय। आता आपल्याला इथं पॅन्टची उंची घ्यायची आहे। तर पॅन्टची उंची तुम्हाला जिथं पॅन्ट घालता तुम्ही, तर तिथून खाली तुम्हाला फ्लोअर लेंथ पर्यंत तुम्हाला उंची घ्यायची आहे। जेवढी तुमची फ्लोअर पर्यंत उंची आहे तेवढी घ्यायची आहे। या ठिकाणी मी ह्या ज्या प्लाझो पॅन्टचा आहे, तर मी अम्ब्रेला प्लाझोचा इथं ड्रॉइंग काढून ठेवलेला आहे। त्यामुळे मला तुम्हाला समजून सांगण्यासाठी पण सोपं जाईल आणि तुम्हाला समजण्यासाठी सुद्धा सोपं जाणार आहे। तर बघा, या ठिकाणी आपली ही जी प्लाझो आहे तर ती आपल्याला अशा प्रकारे कळ्या कळ्यांची करायची आहे। म्हणजेच अशा आपल्याला कळ्या करायच्या आहेत, कट करायच्या आहेत आणि त्या एकाला एक जोडून आपल्याला ही जी प्लाझो आहे तर ती तयार करायची आहे। या ठिकाणी बेल्ट आहे हा, आणि ही खालच्या साईडला आपली प्लाझो आहे। तर हा जो बेल्ट आहे तर तो मी एकदम फिक्स बेल्ट ठेवणार आहे। जेवढी कंबर आहे तेवढाच हा बेल्ट असणार आहे। ह्या साईडला मी इथं चेन करणार आहे, म्हणजेच आपल्याला ती घालण्यासाठी घालता येईल आपल्याला, कारण आपण इथं इलास्टिक वगैरे काहीच वापरणार नाही आहोत। एकदम पूर्ण प्लेन पॅक पाठीमागून पुढून फिक्स बेल्ट करणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण फिक्स बेल्टचं मार्किंग कसं करायचं आणि तो शिवायचा कसा हे बघणार आहोत। तर मग ह्या पॅन्टीचं कटिंग करायचं म्हणजे आपल्याला ह्या कळीचं कटिंग करायचं असतं, आणि ह्या कळीचं माप आपल्याला समजलं की आपल्याला ही पॅन्ट आपली आपोआप कटिंग करायला सोपी जाते। एक तर आपल्याला ही कळी कट करायची असते आणि दुसरी म्हणजे हा बेल्ट कट करायचा असतो। तर बघा, आता ही कळी कट करण्यासाठी आपल्याला इथून वरच्या साईडनं किती अंतर घ्यायचंय, खालच्या साईडनं आपल्याला किती अंतर घ्यायचंय आणि ह्याची उंची किती घ्यायची, हे 3 माप आपल्याकडे असणं गरजेचं आहे। तर हे 3 माप आपण कसे काढणार आहोत, तर सगळ्यात आधी आपण उंचीचं माप काढू। म्हणजेच ही जी कळी आहे तर तिची उंची किती घ्यायची आहे आपल्याला ते। तर उंचीचं माप बघा, आपण अंगावरचं माप घेत असताना पूर्ण उंचीचं माप घेतलं होतं। म्हणजे जिथं आपण पॅन्ट घालणार आहोत तिथून खाली आपण पूर्ण फ्लोअर पर्यंत उंची घेतली होती। तर ती किती आहे, तर या ठिकाणी ती उंची आहे 39 इंच। म्हणजेच तुमची वर बेल्ट पासून ते खालीपर्यंतची पूर्ण उंची आहे 39 इंच। आता ह्या उंचीमधून 1.5 इंचाचा बेल्ट वजा करायचा आहे। तर आता बघा, या ठिकाणी मी ही बेल्ट जो आहे तर तो 1.5 इंचाचा ठेवलाय, पण तुम्ही इथं 2 इंचाचा पण ठेवू शकता, किंवा मग तुम्ही हा बेल्ट 1 इंचाचा पण ठेवू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच ही बेल्टची रुंदी ठेवू शकता। तर मग मी या ठिकाणी ठेवले 1.5 इंच। तर मी काय करणार, ही जी पूर्ण उंची आहे तर त्यातनं मी हा बेल्ट वजा करणार। मग किती येते बघा, 39 मधून 1.5 इंच वजा केल्यावर येते 37.5 एवढं येते। तर आता हे 37.5 मध्ये तुम्हाला 1 इंच शिलाई मार्जिनचं वाढवायचं आहे। म्हणजेच बघा, इथून पण तुम्हाला अर्धा इंच शिवण्यात जाणार आहे आणि बेल्ट मधून आणि खालच्या साईडनं पण तुमचं अर्धा इंच फोल्ड करण्यात जाणार आहे। तर बघा, म्हणजेच तुम्हाला 1 इंच वाढवायचं ह्याच्यामध्ये, म्हणजेच 1 इंच वाढवणार मी। किती झालं मग, 38.5। तर तुम्हाला ह्याची कळीची उंची जी आहे तर ती पूर्ण 38.5। तर कशी काढली मी, तर जेवढी तुमची पूर्ण उंची आहे तर त्याच्यातनं बेल्ट वजा केला, हा बेल्ट वजा केला आणि मग त्याच्यात मी 1 इंच शिलाई मार्जिनचं वाढवलं। तर मला किती मिळालं, 38.5। म्हणजेच आपल्या कळीची जी उंची असणार आहे तर ती 38.5। आता हे एक माप झालंय आपलं। आता आपल्याला ह्या वरच्या साईडनं, म्हणजे हे जे छोटं वरच्या साईडचा छोटा पार्ट म्हणजेच कमरेच्या साईडची जी कळी आहे तर तिची रुंदी किती ठेवायची हे आपल्याला ठरवायचंय। तर ते आपल्याला कशावरून ठरवता येईल, तर ते आपल्याला हे जे कंबर आहे आपली, तर त्या कमरेच्या मापावरून आपल्याला ही कळी किती इंचाची ठेवायची ते ठरवायचंय। पण आता बघा, या ठिकाणी कंबर आहे आपली 34 इंच। म्हणजे तुम्हाला तुमचीच कंबर बघायची आहे, या ठिकाणी तुमची कंबर किती आहे। तर या ठिकाणी इथं हे कंबर 34 इंच कंबर आहे पूर्ण। तर कंबर झाल्यानंतर तुम्हाला
ह्या कळ्या किती करायच्या आहेत ते पण तुम्हाला डिसाईड करायचंय. तुम्हाला किती कळ्यांचा ड्रेस बनवायचा आहे तो. तर बघा तुम्ही या ठिकाणी 10 कळ्या, 12, 14, 16, 18, 20, 25 अशा कितीही कळ्यांचा हा ड्रेस बनवू शकता. तर मी या ठिकाणी 14 कळ्यांचा ठरवलेला आहे माझ्या कपड्यानुसार, किंवा मला हा ड्रेस 14 कळ्यांचा बनवायचा आहे. तर मी एका साईडला 7 कळ्या आणि ह्या साईडला 7 कळ्या, म्हणजे साईडच्या पार्टला मी 7 कळ्या बसवणार आहे आणि हे साईडच्या पार्टला 7 कळ्या, अशा मिळून मी 14 कळ्यांचा जो आहे तर तो हा ड्रेस बनवणार आहे. तर तुम्हाला ठरवायचंय, तुम्ही 10 कळ्यांचा पण बनवू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. तर बघा 14 कळ्या ठरवल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे कंबर आहे तर ते कंबर भागिले 14 करायचंय, म्हणजेच आपल्याला ही इथली रुंदी मिळणार आहे. काय करायचंय आपल्याला, जेवढी आपली कंबर आहे बघा, कंबर डिवाइड आपल्याला कळ्या, म्हणजेच तुम्ही ठरवायचे किती कळ्या करायचे तर ते तुम्हाला लिहायचे. म्हणजे 34 भागिले 14, म्हणजेच मला 14 कळ्या करायच्या, मी 14 भागिले करणार. तर किती येते बघा, 2.42 आले, म्हणजेच 2.5 इंच. मला किती इंचाची कळी कट करावी लागेल, 2.5 इंच. पण ही कळी शिवण्यासाठी इकडे पण अर्धा इंच आणि ह्या साईडला पण अर्धा इंच आपल्याला मार्जिन जाणार आहे, म्हणजेच ओका ह्या साईडला आणि ह्या साईडला, म्हणजेच 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिनचं वाढवायचंय. तर किती आलं मग, 3.5. म्हणजेच आपल्याला हा जो पार्ट आहे तर तो 3.5 3.5 इंचाचा कट करायचा वरच्या साईडचा. तर कसं ते ठरवलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला हा खालचा फ्लेअर ठरवायचा आहे. हा फ्लेअर ठरवण्यासाठी तुम्ही कितीही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढा जास्त फ्लेअर करायचा आहे तर तेवढं जास्त तुम्ही खालच्या साईडला मार्किंग करू शकता. तुमचा कपडा किती आहे ह्याच्यावर पण डिपेंड आहे. जर तुमच्या ह्याच्यापेक्षा तुम्हाला डबल तर करायचंय, डबल पासून तुम्ही थोडंसं वाढवू पण शकता. तर बघा या ठिकाणी मी ही जी खालची जी रुंदी आहे तर मी या ठिकाणी 11.75 करणार आहे. 12.75. तर ह्याच्यामध्ये आपलं शिलाई मार्जिनचं पण ऍडच असणार आहे, म्हणजे शिवून आपली किती तयार होणार आहे, 11.75. 1 इंच जे आहे तर ते शिलाई मार्जिनचं असणार आहे. शिवल्यानंतर आपली ही कळी होणार आहे 11.75ची. तर तो शकता, जर जेवढी जास्त ठेवचाल तेवढा तुम्हाला हा खालच्या साईडनं हा जो फ्लेअर आहे तर तो असा जास्त मिळणार आहे. म्हणजे जेवढी जास्त रुंदी ठेवचाल तर तुमचा हा जो फ्लेअर आहे तर तो जास्त वाढत जाणार आहे, आणि जेवढे कमी ठेवचाल तर तेवढा तुमचा फ्लेअर जो आहे तर तो कमी होणार आहे. आता ही कळी आपल्याला कपड्यावरती कशी कट करायची आणि त्याची मापं कशी टाकायची ते बघूयात. तर त्याच्यासाठी बघा इथं मी एकूण 3 मीटर कपडा घेतलाय आणि त्याची अशी 4 पदरी घडी घालून घेतली. आता आपल्याला याच्यावरती कळ्यांचं माप करायचं आहे. 4 पदरी घडी घातल्यामुळे या ठिकाणी तुमची एका टायमिंगला 4 कळ्या ज्या आहेत तर त्या कट होणार आहेत. तर तुम्ही जेवढ्या कळ्या ठरवलेल्या आहेत तर तेवढंच तुम्हाला कळ्या कट करायच्या आहेत. तर बघा इथं आपण सगळ्यात पहिल्यांदा पहिली जी कळी आहे तर ती बंद बाजूच्या साईडनं मी कट करत आहे. तर त्या ठिकाणी मी काय केले, तर कळीचा जो वरच्या साईडचा कमरेच्या साईडचा जो छोटा भाग आहे तर तो आपला 3.5 इंचाचा ठरला होता. तर त्याचं मी इथं अर्ध केले, म्हणजे 3.5 इंचाचा अर्ध करून मी बंद बाजूच्या साईडने इथं मार्किंग केले. कारण इथं आपला कपडा जो आहे तर तो फोल्ड केलेला आहे आणि या ठिकाणी आपल्या 2 कळ्या कट होणार आहेत, हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर बघा इथं मी 3.5 इंचाचा अर्ध करून मार्किंग केले. त्याच्यानंतर मी इथं उंची टाकत आहे, म्हणजेच जी तुमची कळी आहे, आपण पेपरवरती मार्किंग करताना जी कळीची उंची जेवढी आली होती आपली तर तेवढीच तुम्हाला इथं उंची टाकून घ्यायची आहे. तर बघा उंची पण तुमची प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे. तुम्हाला तुमची उंची घ्यायची आहे. मी जसं छोट्या कळीवरती माझं माप काढलं आहे तर तसंच तुम्हाला पण तुमच्या कळीचे 3ही माप काढायचे आहेत. आणि या ठिकाणी बघा इथं मी उंचीचं माप टाकत आहे आणि जिथं तुमची उंची आली आहे तर तिथं तुम्हाला अशी पूर्ण आडवी लाईन ओढून घ्यायची आहे. आता लाईन ओढून झाल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने जी मोठी साईड होती आपल्या कळीची तर त्याचं पण अर्ध करायचं आहे आणि इथं मार्किंग करणार आहे. तर बघा माझं या ठिकाणी 12.75 आलं तर मी त्याचा अर्ध करून मार्किंग केले आणि वरचा छोटा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून अशी एक क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण कळ्या कट करायच्या आहेत. तर बघा ज्या साईडला मी मोठी बाजूचं मार्किंग केलं तर आता मी त्या साईडला छोट्या साईडचं म्हणजेच 3.5 इंचाचं मार्किंग करणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पूर्ण 3.5 इंच म्हणजे जेवढं ठरलंय तेवढंच करायचं आहे. इथं अर्ध वगैरे करायचं नाही. तर एका साईडला मी 12.75 तर मी नंतर असं एक कळी कट करत आहे, म्हणजे आपला कपडा जो आहे तर तो पण वेस्ट जाणार नाही. म्हणजेच एक उलटी आणि एक सरळ, म्हणजे अशा कळ्या मी आहे तर ते मी एकसारख्या एक लगत कट करून घेत आहे. तर बघा या ठिकाणी थोडा सुद्धा जो कपडा आहे तर तो कट होत नाहीये, वाया जात नाहीये आपला. तर वाया जाणार नाही, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनं कळ्या ज्या आहेत तर त्या कट करायच्या आहेत. तर इथं बघा अस्तर कट करत आहे मी. तर सेम ह्याच पद्धतीनं तुम्हाला मेन कपडा म्हणजेच मेन जो कपडा आहे तुमचा तर त्याचं पण तुम्हाला सेम अशाच पद्धतीने कळ्या आहेत तर त्या कट करायच्या आहेत.
तर बघा अशा पद्धतीनं तुमच्यात एकूण तुम्ही जेवढ्या कळ्या ठरवल्यात तर तेवढ्याच कळ्या कट झाल्या पाहिजेत. जर तुमच्याकडून एक्स्ट्रा कळ्या कट झाल्या तर तुम्हाला कंबर जी आहे तर ती थोडीशी लूज होऊ शकते. तर नंतर तुम्ही त्याला टाचू पण शकता. तर कळ्या ज्या आहेत तर ते वरून थोडं थोडं जर तुम्ही टिप मारत असताना थोडं थोडं जास्त टिप मारली तर तुमची कंबर पण कमी होऊ शकते. परंतु जर तुम्ही जेवढ्या कळ्या ठरवल्यात तर तेवढ्याच तुम्ही जर कट केल्या तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही कमरेमध्ये. तर बघा सेम त्याच पद्धतीनं मी इथं 4 पदरी मेन कपडा आहे तर तो पण घडी घालून घेत आहे व्यवस्थित. आणि घडी घालून झाल्यानंतर तुम्ही जो अस्तरची जी कळी कट केली तर तीच जशाला तशी ठेवून तुम्ही अशा पद्धतीने कळ्या कट करू शकता. आपल्याला अस्तर आणि मेन कपडा दोन्हीच्या पण कळ्या ज्या आहेत तर त्या जोडून घ्यायच्या आहेत. तर मी इथं तुम्हाला अस्तरची कळी जोडून दाखवत आहे. तर सेम त्याचप्रमाणे तुम्हाला मेन कपड्याची पण कळी जी आहे तर त्या जोडून घ्यायच्यात एकाला एक. तर बघा इथं मी अस्तरची पण सरळ आणि उलटी बाजू आहे. तर मी सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवली आहे आणि एका साईडनं अर्ध्या इंचावरती मी इथं टीप मारत आहे. तर बघा सेम ह्याच पद्धतीनं तुम्हाला मेन कपड्याच्या पण कळ्या ज्या आहेत तर त्या जोडून घ्यायच्या आहेत सगळ्या. म्हणजेच एका पायाला 7 कळ्या आणि दुसऱ्या पायाला 7 कळ्या. तर अशा तुम्हाला दोन सेपरेट दोन पार्ट तयार करावे लागणार आहेत. म्हणजेच बघा मी अस्तरच्या इथं 7 कळ्या एका पायासाठी वेगळे जोडून घेणार आहे आणि नंतर दुसऱ्या साईडला 7 कळ्या जोडून घेणार आहेत. तर असे 2 पार्ट तुमचे तयार झाले पाहिजेत आणि अर्ध्या इंचावरती अशा पद्धतीने जोडून तुम्हाला हा पार्ट जो आहे तर तो तयार करायचा आहे. तर आता आपण काय करणार आहोत, ह्याला व्यवस्थित असं प्रेस करून घेणार आहोत. प्रेस केल्यानं काय होईल, तुमचा जो कपडा जो आहे तर तो एकदम व्यवस्थित प्लेन होईल आणि त्याला फिनिशिंग खूप छान दिसेल. तुम्हाला नंतर पुढचं जे स्टिचिंग करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला कपडा जो आहे तो एकदम प्लेन आणि व्यवस्थित मिळेल. तर बघा आता ह्याला आपल्याला काय करायचं, दोनदा फोल्ड करायचे आणि फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला हा जो खालच्या साईडचा जो कपडा आहे तर तो खालीवर झालेला आहे या ठिकाणी. तर तो थोडासा तुम्हाला एकदम खालीवर झालेला कपडा एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे आणि कट करून झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडनं पण आपल्याला फोल्ड करायचं आहे. फोल्ड करण्यासाठी बघा एकदा 0.25 आणि परत एकदा 0.25 असं दोनदा फोल्ड करून तुम्हाला पूर्ण सगळीकडून फोल्ड करून घ्यायचे खालच्या साईडनं पट्टी. तर तसंच बघा इथं मेन कपडाचं पण तुम्हाला सगळ्या कळ्या ज्या आहेत तर त्या जोडून घ्यायच्या आहेत. तर बघा एका पायासाठी मी इथं अस्तर आणि मेन कपड्याच्या 7 कळ्या जोडून घेतलेल्या आहेत. म्हणजेच हा आपला एक साईडचा पायाच्या ज्या भाग आहे तर तो कंप्लीट झालेला आहे आणि खालच्या साईडनं मी इथं पट्टी पण जी आहे तर ती फोल्ड करून घेतली. आता आपल्याला अस्तर आणि मेन कपडा ह्या दोन्हीच्या पण कळ्याचा जो वरचा कमरेचा भाग आहे तर मी तिथं जॉईंट करून घेतलेला आहे. अर्ध्या इंचावरती मी तिथं टिप मारून घेतली. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, मला थोडंसं इथं लेस लावायची आहे वरच्या साईडला. म्हणजेच ती जी लेस आहे तर ती कमरेला अटॅच करायची आहे. तर ती अटॅच कशी करायची बघा, तर कमरेचा भाग आहे तर तो आपला गोल आकारात आहे आणि पट्टी सरळ आहे. त्यामुळे मी त्याला थोडंसं बोट पाठीमागं प्रेशर फूडच्या मागे बोट ठेवून टिप मारून घेतली. तर बघा आपोआप ही जी पट्टी आहे तर ती आपली एकदम गोल शेपमध्ये तयार झाली. आता आपल्याला जोडण्यासाठी सोपं जाईल. अशा पद्धतीनं अर्ध्या इंचावरती मी ही पट्टी जोडून घेतली. आता आपल्याला ह्याला व्यवस्थित असं प्रेस करायचं आहे, पण त्याच्या आधी आपण इथं खालच्या बाजूने फ्युजिंग टेप ठेवूत. म्हणजेच आपल्याला लेसच्या दुसऱ्या साईडनं पण टिप मारायला जे आहे तर ते सोपं जाईल. तर बघा अशा पद्धतीनं मी कपडा ठेवून त्याच्यावरती इस्त्री करत आहे, कारण ह्या लेसला वर्क आहे. वर्क असल्यावरती तुम्ही असं कपडा ठेवून प्रेस करू शकता. तर बघा अशा पद्धतीनं तुमचा हा जो पार्ट आहे तर तो एक साईडला अशा प्रकारे जॉईंट होणार आहे आणि दुसरा पण तुम्हाला सेम असाच तयार करायचा आहे. तो तुम्हाला दुसऱ्या पायासाठी तयार होणार आहे. तर बघा या ठिकाणी हा एक पाय जो आहे तो तयार झाला आहे. आता आपल्याला इथं फिक्स बेल्ट करायचं आहे, इलास्टिक करायचं नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला घालता काढता यावं म्हणून आपल्याला इथं चेन बसवायचे. तर मी एका उजव्या साईडच्या हाताला मी इथं चेन बसवणार आहे. तर त्याच्यासाठी मला जिथंपर्यंत चेन बसवायचे आहे तिथं मी मार्किंग केले आणि तिथं मी अशी टीप मारून घेत आहे. म्हणजे त्यामुळं काय होईल, आपलं खालचं जे अस्तर आणि वरचा मेन कपडा दोन्ही जे आहे तर ते एकाला एक जोडलं जाईल. म्हणजेच आपल्याला चेन बसवताना कपडा आपला इकडे तिकडे जाणार नाही. तर अशा पद्धतीनं मी इथं दोन्ही साईडनं टीप मारून घेतली छोटीशी आणि मधून मी कट देणार आहे. दोन ज्या टिपा मारलेल्या आहेत तर त्याच्या एकदम मधून मी कट देणार आहे असा. तर बघा आता आपल्याला इथं चेन अटॅच करायची आहे. बघा टीप मारल्यामुळे आपले दोन्ही पार्ट अस्तर आणि मेन कपडा जॉईंट झालाय. आता आपल्याला इथं इनविजिबल चेन बसवायची आहे. म्हणजेच ती चेन लावली तर जाणार आहे पण तिथे आपली वरून दिसणार नाही. तर अशा पद्धतीने ही चेन मिळते. तर ह्या चेनला 2 साईड असतात. ही रॉंग साईड आहे आणि ही रॉंग साईड आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची असते. तर बघा कसं ठेवायचं आहे तुम्हाला हे व्यवस्थित तुम्हाला बघायचं आहे चेन कशी अटॅच करायची. पण त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, जिथंपर्यंत तुम्हाला चेन बसवायची आहे तिथं तुम्हाला असं मार्किंग करायचं आहे खडूनी. चेनच्या दोन्ही साईडला तुम्हाला असं मार्किंग करायचं आहे.
म्हणजे तिथपर्यंत आपल्याला बसवायचं हे आपल्याला लक्षात येतं. तर बघा जोडताना काय करायचं आहे, आपल्याला चेनची जी उलटी बाजू आहे तर ती तुम्हाला सरळ करायची आहे. म्हणजे उलटी बाजू आपल्याला सरळ कपड्यावरती ठेवून घ्यायची. बघा मी ज्या पद्धतीने ठेवत आहे, बघा चेनचं जे मार्जिन आहे आणि आपलं कपड्याचं मार्जिन हे आपलं दोन्ही एका साईडला आलं पाहिजे. आणि मग तिथं टिप मारायची आपल्याला. पण त्याच्या पण आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, तिथं अशी पिन लावून ठेवायची आहे आणि आपल्याला इथं मशीनचा जो प्रेशर फूट आहे तो मी या ठिकाणी चेंज करते. म्हणजेच इथं आपल्याला इनविजिबल चेन बसवताना तुम्हाला कंपल्सरी सिंगल प्रेशर फूट वापरायचा आहे. सिंगल प्रेशर फूट असल्याशिवाय तुम्ही ही जी चेन आहे तर ती तुम्ही अटॅच नाही करू शकत. तर बघा अशा पद्धतीनं मार्जिन, चेनचं मार्जिन आणि आपल्या कपड्याचं मार्जिन जे आहे तर ते मी अशा पद्धतीने ठेवले. आणि तिथं मी अर्ध्या इंचाच्या अंतरावरून एकदम चेनच्या जवळून टिप मारत आहे, एकदम जवळून. बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी किती जवळून या ठिकाणी टिप जी आहे तर ती मारत आहे एकदम चेनच्या. ते आणि लास्टला इथं मी लॉक करून घेतले. आता लॉक करून घेतले तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चेन लावल्याच्या नंतर ही आपली अशी पलटी होणार आहे आणि पाठीमागच्या बाजूला जाणार आहे. बघा चेन मी अशा प्रकारे लावून घेतले आणि लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला दुसरा पार्ट पण जोडायचा आहे. तर त्याच्या आधी मी चेन जी आहे तर ती बंद करणार आहे, त्याला अशा पद्धतीनं पलटी करणार आहे. आणि पलटी केल्याच्या नंतर तुम्हाला असं कपडा समोर ठेवायचं आहे, त्याला असं पलटी करायचं आहे आणि तो तुम्हाला एक टाचणी लावून घ्यायची. तर असं केल्यामुळं काय होईल, तुमची दुसऱ्या साईडची जी चेन आहे तर ती चुकीची लागणार नाही. तर तुम्हाला सेम ह्याच पद्धतीनं करायचं आहे तरच तुमची चेन व्यवस्थित लागू शकणार आहे. तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ डबल रिपीट पाठीमागे घेऊन तुम्हाला रिपीट बघावं लागणार आहे आणि जसं मी करते तसंच तुम्हाला करावं लागणार आहे, तरच तुमची चेन व्यवस्थित बसू शकते. आता बघा दुसऱ्या साईडचं चेन जोडताना पण आपल्याला कपड्यावरती पण एकदा मार्किंग करायचं आहे आणि तिथूनच जोडायला सुरुवात करायची आहे. म्हणजे आपली चेन जी आहे तर ती एकदम व्यवस्थित एकसारखी अटॅच होईल, नाहीतर तुमची खालीवरी पण होऊ शकते. तर बघा जिथं मी मार्किंग केले तर तिथं एकदम बघा या ठिकाणी मी झूम करून दाखवलेलं आहे तुम्हाला. एकदम चेनच्या काठावरून मी टीप आहे तर ती या ठिकाणी मारून घेत आहे. तर आता आपण इथं वरच्या साईडनं तर आपण बेल्ट लावणार आहोत कमरेचा, आणि पण बेल्ट लावण्याच्या आधी आपल्याला चेन बसवायची असते नेहमी. तर बघा सेम किती आता आपण याला लावून बघूयात तर किती छान बघा एकदम प्लेन साफ अशी चेन जी आहे तर ती आपल्या अटॅच झालेली आहे. आता ही जी चेन आहे तर तिला आपल्याला खालच्या साईडनं म्हणजेच उलट्या बाजूने अशी तिला बाहेर काढायची. आणि आता बाहेर झाल्यानंतर आपल्याला इथं शिवून घ्यायचं आहे. तर ते कसं शिवायचं बघा, पूर्ण सगळा कपडा मी एका साईडला केला आहे आणि चेन पूर्ण एका साईडला केली. आता आपल्याला इथं एकदम जवळून टिप मारायची. तर सिंगल प्रेशर फूटनीच आपल्याला तिथं पण टिप मारून घ्यायचे. तर बघा अशा पद्धतीनं एक साईडला मी चेन जाऊ दिली आहे आणि एकदम जवळून चेनच्या एकदम जवळून मी इथं थोडंसं वरती जाणार आहे. चेन जिथं आपण बसवलेली आहे तर तिथून अर्धा इंच 1 इंच वरच्या साईडला जायचं आहे आणि वरून सुरुवात करायची आहे. आणि हळूहळू तुम्हाला जे तुमचं पॅन्टचं मार्जिन आहे अर्धा इंच तर त्याला तुम्हाला ते मॅच करायची टिप आणि तिथं व्यवस्थित लॉक करून तुम्हाला तिथूनच बाहेरच्या साईडला यायचं आहे. आणि एक्स्ट्राची जी चेन आहे तर ती कट करून घ्यायची. जर तुम्हाला चेनवरती एक खास सेपरेट व्हिडिओ बनवून पाहिजे असेल डिटेलमध्ये तर तुम्हाला मला कमेंट करायची आहे. मी अगदी नक्कीच तुमच्यासाठी चेन आणखी कशा सोप्या पद्धतीने तुम्ही बसवू शकता ह्याच्यावरती एक सेपरेट आपण डिटेल व्हिडिओ काढू शकतो. तर आता आपल्या ह्या पॅन्टमध्ये सेम असेच आपले 2 पाय तयार आहेत या ठिकाणी. आता आपल्याला इथं क्रॉच पॉईंटचं मार्किंग करायचं आहे. तर क्रॉच पॉईंटचं मार्किंग करण्यासाठी बघा आधी मी दोन्ही साईडचे अस्तर आणि मेन कपडा जोडून घेतला इथं. आणि एका पायाचा जो पार्ट आहे तर त्याला मी असं डबल फोल्ड केलंय, व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. आणि क्रॉच पॉईंटचं मार्किंग करण्यासाठी बघा इथं मी एक रफ कागद घेतलेला आहे, रफ न्यूजपेपर पण तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी. आणि तुम्हाला हा जो रफ पेपर आहे त्याच्या खाली असं जाऊ द्यायचा आहे. वरच्या साईडला पण तुम्हाला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. आणि ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला इथं वरच्या साईडनं हे कमरेचं पण वेस्टचं पण मार्किंग करायचं आहे. आणि जसा तुमचा घेरचा जो शेप जात आहे, ही जी आपली क्रॉस लाईन जात आहे तर ती जशाला तशी तुम्हाला आखून घ्यायची आहे. बघा माझा जसा घेर जात आहे तर मी घेरनुसार ही जी लाईन आहे तर मी या ठिकाणी आखून घेतलेली आहे. इथं आपल्याला काय करायचं असं क्रॉच पॉईंट जोडायचा आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, बसायला उठायला कम्फर्टेबल राहतं, पॅन्ट जी आहे ती टाईट होत नाही. तर आता क्रॉच पॉईंटचं मार्क कसं करू शकतो आपण, प्रत्येकाच्या साईजनुसार आपल्याला वेगळं वेगळं करायचं असतं. तर मग प्रत्येकाच्या साईजनुसार बदल करण्यासाठी मी या ठिकाणी चार्ट घेतलेला आहे. ह्या चार्टमध्ये बघून तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे तुमच्या साईजनुसार तुमचा क्रॉच पॉईंट हा ठरवू शकता. क्रॉच पॉईंटचं मार्किंग करण्यासाठी प्लाझो पॅन्टसाठी हा चार्ट बनवलेला आहे.
म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असा कळ्या कळ्यांचा प्लाझो पॅन्ट बनवायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला क्रॉच पॉईंट ह्या चार्टनुसार ठेवावा लागतो, तर तो तुम्हाला बसण्या उठण्यासाठी कम्फर्टेबल राहतो आणि त्याचं कटिंग तुम्ही ह्या क्रॉच पॉईंटनुसार करू शकता। तर बघा कसं करू शकता, तर क्रॉच पॉईंटचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे। तर हे सूत्र तुम्ही लिहून ठेवू शकता, हा चार्ट पण तुम्ही लिहून घेऊ शकता पूर्ण, म्हणजे तुम्हाला कुठल्याही साईजचं जर तुम्हाला पॅन्ट कट करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही हा चार्ट बघू शकता। आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची आता हिप राऊंड बघायचा आहे या ठिकाणी, तर तुम्हाला तुमचा हिप राऊंड बघायचा आहे कुठल्या लाईनमध्ये येत आहे आणि त्याच्यानंतर तिथं जो अंक येत आहे तर तो तुम्हाला ह्या सूत्राच्या चौकोनी बॉक्स दिलाय तर तिथं ठेवायचा आहे। बघा कशा पद्धतीने ठेवू शकता, तर या ठिकाणी बघा आपलं सूत्र काय आहे, हिप भागिले 4 अधिक इथं बॉक्स दिलेला आहे वजा बेल्ट अधिक 1। तर आज हिप आहे 41 इंच, 41 भागिले 4 आणि ह्या बॉक्समध्ये आता 41 इंच हिप आहे, तर आपल्याला इथं किती ठेवावं लागेल, तर ह्या चार्टमध्ये बघायचं तर 41 इंच आहे तर पहिल्या लाईनमध्ये येतं 30 ते 44, तर 44 म्हणजे ह्या लाईनमध्ये म्हणजेच मला किती 2.5 इंच ठेवावं लागेल। तसं तुम्हाला चेक करायचे तुमची हिप कुठल्या लाईनमध्ये येते, म्हणजे 45 वगैरे असेल तर तुम्हाला ह्या लाईनमध्ये चेक करावं लागेल, तर 2 इंच तुमचं मार्किंग येणार आहे। तर तसंच तुम्हाला जर 60 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 1 इंच मार्किंग ह्या बॉक्समध्ये तुम्हाला ठेवावं लागणार आहे। तर आज 41 आहे तर 2.5 इंच मी मार्किंग घेणार आहे, पण ते कुठे ठेवायचे आपल्याला, ह्या बॉक्समध्ये 2.5 इंच। आता आपण ह्याचं कॅल्क्युलेशन करूयात, तर कॅल्क्युलेशन करण्यासाठी बघा, तर हे कॅल्क्युलेशन बघून तुम्हाला घाबरून जायचं नाहीये, हे कॅल्क्युलेशन तुम्ही टेपवरती सुद्धा करू शकता। मी या ठिकाणी कॅल्क्युलेटर पण वापरते आणि टेपवरती पण मी तुम्हाला करून दाखवते। सगळ्यात आधी आपण टेपवरती करूयात, कॅल्क्युलेटरवरती तुम्ही करू शकता आरामात। तर आपलं 41 कुठं आहे, एक इथं आहे, तर हिप भागिले 4 आहे, म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे, हा जो टेप आहे तर तो तुम्हाला 2दा फोल्ड करावा लागणार आहे, म्हणजेच त्याचा 41चा चौथा भाग निघतो। बघा 1 2 3 4 4दा फोल्ड केलं म्हणजेच आपण 41 भागिले 4 केलं। इथं हिपच्या जागी तुम्हाला तुमचं हिप ठेवायचं आहे आणि बघा किती उत्तर येते, बघा असं टेप फोल्ड करायचंय तुम्हाला। बघा 10.25 आले माझं। आता ह्या 10.25 मध्ये अधिक म्हणजेच वाढवायचे 2.5 इंच, आता ह्याच्यामध्ये मी 2.5 इंच वाढवणार आहे। तर बघा 10.25 11.25 12.25 आणि परत अर्धा इंच, तर किती झालं 12.75 झालं। तर वाढवून 12.75 झालं माझं 2.5 इंच वाढवल्यानंतर। आता त्याच्यातनं आपल्याला काय करायचं, वजा बेल्ट करायचंय। तर आपल्याला पॅन्टमध्ये जो वरच्या साईडला बेल्ट करायचा आहे तर तो तुम्ही ठरवलेला असणार आहे, तर तो बेल्ट आपण या पॅन्टला 1.5 इंचाचा बेल्ट करणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण ठरवलं होतं 1.5 इंचाचा बेल्ट आपल्याला पॅन्टला बसवायचा आहे, तर मग तो 1.5 इंचाचा बेल्ट आपल्याला वजा करायचा म्हणजेच कमी करायचा आहे। आता मी ह्याच्यातून 1.5 इंच कमी करणार, बघा 12.75 आहे, तर त्यातनं 1 इंच वजा केल्यावर 11.75 आणि परत अर्धा इंच, तर किती आलं 11.25 आलं। आता त्याच्यात काय करायचं, आपल्याला शिलाईचं 1 इंच वाढवायचे, तर 11.25 मध्ये 1 इंच वाढवल्यानंतर 12.25 आलं। तर जसं जसं ह्याच्यात कमी जास्ती करायला सांगितलेलं आहे तर ते तुम्हाला ह्या टेपवरतीच इथल्या इथं करायचं आहे। तर तुम्ही करून जे फायनल किती आले, आता 12.25 आले, म्हणजेच तुम्हाला क्रॉच पॉईंटची लेंथ जी आहे तर ती तुम्हाला 12.25 करायची आहे। तर अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला क्रॉच पॉईंटची लेंथ जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या साईजनुसार एकदम परफेक्ट मिळून जाते। आता हे जे मार्किंग आहे तर ते तुम्हाला कुठं करायचं आहे, तर हा जो न्यूजपेपर म्हणजे तुम्ही रफ पेपर ठेवलेला आहे तर त्या पेपरवरती तुम्हाला मार्किंग करायचं आहे याचं। तर इथं मी वरच्या साईडनं पण असं लाईन ओढून घेतलेली आहे, इथं आपल्याला बेल्ट बसवायचा आहे, तर ह्या बेल्ट बसवतो आपण त्या साईडनेच आपल्याला मार्किंग करायचं आहे। तर वरून खालच्या साईडला तुम्हाला तुमचं जेवढं आन्सर आलं उत्तर आले तर तेवढं तुम्हाला इथं मार्किंग करायचं आहे। तर इथं 41 हिप आहे तर ह्यांचा क्रॉच पॉईंट आहे तो 12.25, तर मी इथं 12.25 वर मार्किंग करणार, म्हणजेच हा झाला इथला क्रॉच पॉईंटची लेंथ झाली ही। आता लेंथ झाली, आता आपल्याला इथून बाहेरच्या साईडला मार्किंग करायचं असतं। बघा इथं आपण एक सरळ लाईन ओढून घेऊ। आता ही सरळ लाईन कशी ओढायची, ही जी आपली पट्टी आहे तर ही पट्टी इथं जी आपण लाईन ओढली तर त्या लाईनला अशी सरळ मॅच केली पाहिजे, अशी मॅच करायची आणि मग नंतर इथं आपल्याला अशी आडवी रेष ओढून घ्यायची। आता ही रेष ओढल्यानंतर आपल्याला इथं गोल आकार द्यायचा असतो, पण इथून किती अंतर करायचं, किती मार्किंग करायचंय तर ते पण तुमच्या साईजनुसार ठरतं। तर बघा ह्या चार्टमध्ये हा आउटसाइड मार्किंग आहे, म्हणजेच हे बाहेरच्या बाजूला जे मार्किंग करणार आहोत तर त्याच्यासाठी चार्ट आहे। तर ही पॅन्ट शिवण्यासाठी किंवा कुठलीही पॅन्ट शिवण्यासाठी तुम्हाला 2 चार्ट बघावे लागतात, 2 ते 3 चार्ट बघावे लागतात। तर बघा पहिला चार्ट आपण कुठला बघितला,
क्रॉच पॉईंटची लेंथ, म्हणजेच ही लेंथ काढण्यासाठी आपण सूत्र वापरलं आणि ते सूत्रामध्ये सूत्राचा चार्ट बघितला आणि हे इथं मार्किंग केलं. आता आपल्याला हे आउटसाईडचं मार्किंग करायचंय, तर त्याच्यासाठी पण आपल्याला एक दुसरा चार्ट बघायचा आहे. तर ह्या चार्टमध्ये पण तुम्हाला हिपच बघायचे. तुमचं हिप राऊंड किती आहे, आता बघा इथं हिप राऊंड आहे 41 इंच. तर तुम्हाला बघायचं ह्या चार्टमध्ये कुठे येते. 20 पासून 29 पर्यंत नाही, 29 पासून 39 पर्यंत नाही, 39 पासून ते 49 पर्यंत आहे, म्हणजेच 41 आहे, म्हणजेच ह्या लाईनमध्ये येतं. तर मला 3.5 इंचावरती इथं आउटसाईडचं मार्किंग करायचं आहे. आता माझं 3.5 इंच आलंय, तर मी कुठं मार्किंग करणार, हे जे आपण लाईन घेतली तर तिथून बाहेरच्या साईडला, म्हणजेच हा आउटसाईडचं मार्किंग आहे क्रॉच पॉईंटचं. ते किती आलेलं आहे 3.5. तर मी इथं 3.5 वरती इथं असं मार्किंग करणार आहे. तर हा गोल आकार देण्यासाठी आपल्याला ही जी लाईन आहे तर त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटर काढल्यानंतर इथून एवढ्या पार्टचा पण आपल्याला सेंटर काढायचं आहे. आता असा सेंटर काढलाय. आता आपल्याला एवढ्या पार्टमध्ये आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे. तर हा झाला आपला क्रॉच पॉईंटचा आकार, असा गोल आकार द्यायचा आहे. आता हा आकार झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडनं, म्हणजेच हा असाच आपल्याला खालच्या साईडला जोडायचा असतो. तर तो कुठपर्यंत जोडणार आपण, तर त्याच्यासाठी बघा तुमचं हे जे मार्किंग आहे त्याचे प्रत्येकाचं वेगवेगळं तुमचं साईजनुसार आलेलं असणार आहे. तर तुम्हाला मोजायचं आहे किती आले. तर बघा या ठिकाणी माझं आलेलं आहे 3.25. तर ह्या 3.25चं डबल करायचं आहे 6.5. तर तेवढं मार्किंग तुम्हाला इथून खालच्या बाजूला करायचं आहे. तुम्हाला तुमचं इथलं मार्किंग जेवढं आहे तेवढं मोजायचंय आणि त्याचं तुम्हाला डबल करायचंय आणि इथं मार्क करायचंय. आणि आता हा पॉईंट जो आहे तो तुम्हाला ह्या पॉईंटला जोडायचा आहे. तुम्हाला असा शेप द्यायचा आहे. तर हा झाला तुमचा क्रॉच पॉईंट. तर हा क्रॉच पॉईंट जो आहे तर तुम्हाला कपड्यावरती पण ह्याचं मार्किंग करायचं आहे. एका पायाचा भाग ठेवलेला आहे मी, तसंच तुम्ही दुसऱ्या पायाचा पण भाग अशा डबल फोल्ड करून एकावर एक 2 पार्ट ठेवायचे. आणि तुम्हाला इथं जिथं 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 हे 3 मार्किंग आहेत तर हे 3 मार्किंग पण तुम्हाला कपड्यावर पण मार्क करायचे आहेत. आणि नंतर तिथं तुम्हाला असे छोटे छोटे कट द्यायचे. म्हणजे तुम्हाला हा जो क्रॉच पॉईंट आहे तर तो कपड्यावरती जोडताना तुम्हाला नंतर इथं जोडायचा आहे हे तुम्हाला माहिती होतं. आपल्याला कुठं जोडावा लागतो हे तुमच्या लक्षात येईल. तर इथं तुम्हाला असे कट द्यायचे. तर बघा मी तिन्ही ठिकाणी मी अशा पद्धतीनं कट दिलेले आहेत. म्हणजेच आपल्याला जोडताना कळेल की हा जो क्रॉच पॉईंट आहे तर तो आपला इथं जोडायचा आहे. तर बघा आता आपण हा जो पार्ट आहे तर तो साईडला घेतला तरी चालेल. तर हा झालेला आहे आपला क्रॉच पॉईंट. तर आता हे क्रॉच पॉईंट जोडण्यासाठी इथं आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन वाढवायचंय. तर अर्धा इंचाचं मी शिलाई मार्जिन वाढवून घेणार आहे एका साईडने. तरी आपल्याला इथूनच असा कट करायचा आहे. तर हा झालेला आहे आपला क्रॉच पॉईंटचा फर्मा तयार झालेला आहे या ठिकाणी. तर तुम्हाला असे 4 क्रॉच पॉईंट तयार करायचे आहेत सेम. म्हणजेच जर तुम्हाला अस्तर लावून पॅन्ट शिवायचे असेल तर तुम्हाला अस्तरचे 4 आणि मेन कपड्याचे 4 असे तुम्हाला हे क्रॉच पॉईंट कट करून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी. तर बघा मी या ठिकाणी अस्तरचे सगळ्यात आधी कट करते. आता आपल्याला हे सगळे क्रॉच पॉईंट आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर इथं बघा मी एका साईडला क्रॉच पॉईंट जोडलेला आहे. तर मी तुम्हाला दुसऱ्या साईडला कशा प्रकारे जोडता येईल हे सांगणार आहे. तर बघा अशा प्रकारे सगळ्यात आधी आपण मेन कपडा आणि अस्तर हे जोडून घेऊयात व्यवस्थित. तसंच तुम्हाला 4ही क्रॉच पॉईंटला असंच अस्तर जोडून घ्यायचं आहे. आणि जोडताना तुम्हाला चेक करायचं आहे की अगोदर जिथं आपण मार्किंग केलेलं होतं तर त्याच ठिकाणी तुम्हाला हे क्रॉच पॉईंट जे आहेत तर ते अटॅच करायचे आहेत. तर बघा इथं वरती बेल्ट आहे आणि बेल्टच्या साईडनी आपण बघा इथं वरच्या साईडनं असं मार्किंग केलं. तर बेल्टच्या साईडला ती छोटा साईड आला पाहिजे क्रॉच पॉईंटचा आणि जी मोठा साईड म्हणजे लांब जो साईड आहे तर तो खालच्या साईडला आला पाहिजे. बघा असं खालच्या साईडनं किंवा सरळ बाजूला सरळ बाजू ठेवायची तुम्हाला आणि उलट्या साईडला उलटी साईड असं मॅच करायचं आहे. आणि तुम्हाला मग असं व्यवस्थित जिथं पॉईंट केले आपण तिथं खालच्या साईडनं धरायचं आहे आणि व्यवस्थित अर्ध्या इंचावरती तुम्हाला टिप मारून घ्यायचे. व्यवस्थित लॉक करायचे तुम्हाला आणि त्या ठिकाणी तुम्ही डबल टिप पण देऊ शकता म्हणजे तिथून उसवणार नाही नंतर. तर सेम ह्याच पद्धतीनं तुम्हाला 4ही क्रॉच पॉईंट जे आहेत तर ते जोडून घ्यायचे. आता आपल्याला मेन दुसरा आता हे झाला एक पाय आहे
एका पायाला तुम्हाला दोन्ही साईडला 2 क्रॉच पॉईंट आणि दुसऱ्या पायाला 2 असे तुम्हाला 4 क्रॉच पॉईंट जोडायचे असतात. तर बघा अशा पद्धतीनं तयार होतोय पार्ट हा. आता आपल्याला हे जोडायचे कसे तर ते बघायचं आहे. तर ते जोडण्यासाठी बघा मी या ठिकाणी हा जो माझ्या हातात आहे तर तो हे एक सिंगल एका पायाचा भाग आहे, हा दुसरा पायाचा भाग आहे. तर असा सेम एकावरती एक ठेवायचा आहे आणि आता आपल्याला ह्या दोन्हीचा पार्ट जो आहे तर तो क्रॉच पॉईंट जोडून घ्यायचा आहे. तर सेम अर्ध्या इंचावरती तुम्हाला टिप मारायची आहे आणि फक्त या ठिकाणी तुम्हाला एवढाच क्रॉच पॉईंट जोडायचा आहे आणि बाकी दुसऱ्या साईडला पण तुम्हाला सेम असाच क्रॉच पॉईंट जोडून घ्यायचा आहे. नंतरची फिटिंग आपण नंतर करणार आहोत. सगळ्यात आधी तुम्हाला अशा पद्धतीनं क्रॉच पॉईंट तुम्हाला जोडायचा आहे. तर असे दोन्ही पायाचे जे क्रॉच पॉईंट आहेत तर मी या ठिकाणी अटॅच केलेले आहेत. तर बघा अशा प्रकारे तयार झालेलं आहे. तर हे दोन्ही पाय आपले तयार होतात. तर तुम्हाला पण बघायचं आहे अशाच प्रकारे चेक करायचं आहे की तुम्ही व्यवस्थित क्रॉच पॉईंट जोडलाय की नाही ते. आता बघा मधून जे आपली फिटिंग करायची आहे तर ती फक्त बाकी आहे. तर ती फिटिंग तुम्हाला क्रॉच पॉईंटपासूनच सुरुवात करायची आहे, कारण दोन्ही क्रॉच पॉईंट्स एकमेकांना मॅच करणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला मधून क्रॉच पॉईंटपासून सुरुवात करायची आहे फिटिंग करायला. आणि मी इथं अर्ध्या इंचावरती टिप मारत आहे. व्यवस्थित खालच्या साईडला पण तुमचा पार्ट जो आहे तो मॅच झाला पाहिजे. आणि या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या साईडनं पण सेम त्याच पद्धतीने क्रॉच पॉईंटपासून सुरुवात करायची आणि बरोबर अर्ध्या इंचावरती तुम्हाला टिप मारून घ्यायचे. तुम्ही इथं डबल टिप पण मारू शकता, ज्यामुळे तुमची पॅन्ट जी आहे तर ती नंतर उसवणार नाही. तर बघा आता आपल्याला ह्या पॅन्टला फक्त बेल्ट बसवायचा राहिलेला आहे वरच्या साईडनं. तर बेल्ट किती कट करायचा त्याची रुंदी. तर बघा या ठिकाणी मी इथं कॅनव्हास जोडला आहे आणि कॅनव्हास जो आहे तर तो 2.5 इंचाचा घेतला आहे. बघा आपल्याला 1.5 इंचाचा बेल्ट तयार पाहिजे, तर 1.5 मध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, मग 2.5 झालं. आणि 2.5चं मी इथं डबल केले, म्हणजेच 5 इंचाची मी इथं मोठी पट्टी केलेली आहे आणि त्या पट्टीला मी अर्ध्यातून फोल्ड केल्याच्या नंतर 2.5 इंचाची पट्टी आपली तयार होते. आता ह्या पट्टीची लांबी किती घ्यायची आहे तर तुम्हाला तुमची कंबर बघायची आहे. म्हणजेच तुम्ही जी पॅन्ट तयार केलेली आहे तर त्या शिवलेल्या पॅन्टची मोजायची आहे कंबर किती आहे आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला 4 ते 5 इंच पट्टी जी आहे ते तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायची. नंतर तुम्ही जोडत असताना तुम्हाला एक्स्ट्राची पट्टी कट करू शकता तुम्ही, पण घेताना तुम्हाला 4-5 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. आता बघा मी इथं कपडा कमी असल्यामुळं मी इथं 2 छोट्या पट्ट्या कट केलेल्या आहेत, पण मी नंतर त्याला जॉईंट देऊन एक मोठी पट्टी तयार करणार आहे. तर बघा तुम्हाला ही लांबी फक्त तुम्हाला तुमच्या कमरेनुसार 4-5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. आणि बेल्टमध्ये काय करायचे, तुम्हाला जेवढा तयार बेल्ट पाहिजे रुंदीमध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच शिलाईचं वाढवायचं आहे. म्हणजे समजा जर तुम्हाला 2 इंचाचा बेल्ट पाहिजे असेल वरच्या साईडनं तर 2 इंचामध्ये तुम्हाला 1 इंच शिलाईचं वाढवायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला त्याचा डबल करून अशी एक मोठी पट्टी पण तुम्ही तयार करू शकता. म्हणजेच बघा 2 मध्ये 1 इंच वाढवल्यावर 3 इंच आणि 3चा डबल 6, म्हणजे तुम्ही 6ची अशी मोठी पट्टी तयार करू शकता. मी इथं 5 इंचाची घेतली कारण मला रेडी तयार पाहिजे 1.5 इंचाचा बेल्ट. तर बघा सेम जसं मी अस्तर कट केले 5 इंचाचा बेल्ट पट्टी, तशीच मी मेन कपड्याची पण कट केली आणि इथं अस्तर आधी जोडून घेतले. आता अस्तर जोडून घेतल्यानंतर बघा ह्याला आपल्याला अशा पद्धतीने एका साईडनं असं फोल्ड करायचं आहे. तर फोल्ड करण्यासाठी अर्ध्या इंचावर टिप मारली आहे मी आणि इथून असं पलटी करायचं आहे आपल्याला हा कोपरा. तर अशा प्रकारे हा व्यवस्थित कोपरा जो आहे तर तो पलटी होतो आणि अशा पद्धतीने आपली पट्टी तयार झालेली आहे. आता ह्याला व्यवस्थित तुम्हाला एका शेपमध्ये बरोबर 2.5 इंचाच्या अंतरावर मी इथं कट देऊन तयार केलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा बेल्ट ह्या कमरेला जोडायचा आहे. तर त्याच्यासाठी बघा सुरुवातीपासून जिथं मी चेन अटॅच केली आहे तिथून सुरुवात करत आहे आणि आतल्या साईडनं अर्ध्या इंचावरती टिप मारायची आहे व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित तुम्हाला टिप मारायची आहे, एकसारखं अंतर गेलं पाहिजे बेल्टमध्ये, बरोबर अर्धा इंचच मार्जिन तुमचं गेलं पाहिजे शिलाईमध्ये, तरच तुमचा बेल्ट जो आहे तो व्यवस्थित बसणार आहे. बघा एकदम ॲक्युरेट दुसऱ्या साईडची चेन आहे तर तिथं बरोबर माझा बेल्ट जो आहे तो पुरला आहे. म्हणून तुम्हाला मोजून घ्यायचं आहे, तुमची ड्रेसची कंबर जेवढी तयार झाली तर ती मोजायची आणि तेवढीच कंबर तुम्हाला कमरेचा बेल्ट कट करायचा आहे. त्याच्यापेक्षा 1 इंच तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता. तर बघा आता दुसऱ्या साईडनं पण पलटी करायचं आहे हा बेल्ट आणि तिथं पण तुम्हाला बरोबर अर्धा इंच फोल्ड करायचं आहे आतल्या साईडनं आणि तिथं तुम्हाला वरूनच टिप द्यायची आहे. या पॅन्टचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ फास्ट झाला असेल तरी सुद्धा तुम्ही मला सांगू शकता आणि स्लो झाला असेल तरी पण तुम्ही मला सांगू शकता, म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं समजेल त्या पद्धतीनं मी तुम्हाला शिकवू शकेल.
तर अशाच व्हिडिओ छान छान बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काय शिकायला आवडेल हे पण तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा आणि शिवत राहा. बाय.